कुणाच्या घरात ती ट्रॉफी. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्या चिकट्या बॉलर काय नाही हे बॉलरच नाही. गडी बारीक, इंजन बारीक, अवरेज फुल. त्याची गोलंदाजी कमालीची आपण पाहिली. हॅलो. आदरणीय सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेबांच्या माध्यमातून योगेश वाघ सर आपल्याला 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थाने सन्माननीय प्रसादजी भोईर साहेब, खऱ्या अर्थाने निश्चित तुमचं खूप खूप धन्यवाद. जनता राजा सामाजिक सेवा संस्था दुकटन पालघर, आपलं खूप खूप धन्यवाद. चला टाटा बाय बाय. यस, गोट्या बोले तो जग हाले. यस, मांडी पे जरा खाली मारा अजून. हा, फुकट प्रॉब्लेम नको. यस, 49 नाहीत मग व्हायचा 25. मॅच कडे वळूया. गोलंदाज तयार होतोय. ओहो, आणि ह्या वेळेस घडलं काय नाही इलाज. म्हणजे बघा, असा कार्यक्रम म्हणजे काय माहितीये का, पाहुणा यायला खोटी जावई बेजार झाला आणि सासरा त्याच्यापेक्षा बेजार झाला. तिथे फलंदाज बाद. आणि सन्माननीय सुनीलजी दानवा साहेब यांच्या माध्यमातून चिकट्या बॉलर म्हणजे जयेश साठी किपर मनीष आणि गोलंदाज दोघांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. तो बघा कसा बघा. हा, हे बाबा जरासा डाय मारतात, नीट मारणार, सकाळचे कपडे धुणार नाही, साबण लाईल, बरस लाईल, तसे अजून 2-3 भोशाड्या एक्स्ट्राच देईल. कारण काय माहिती आहे का, मॅच खेळा गेलेला का कुस्त्या खेळा गेलेला. यस, यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिंगल गाडी, डबल इंजिन, कानात बाडी, गळी 1 नंबर खाली, नाव आहे रतीश. पहा, रतीश मैदानाच्या आतमध्ये. पण काय झालं, आजच्या दिवसात सगळ्यात चिकूट बॉलिंग केली होईना तर ह्योच बॉलर. एकाच गावातील म्हणजे 100%. याला याची कारस्थानं माहीत, त्याला त्याची कारस्थानं माहीत. यावेळेस भांडी कशा शॉट काय झालं माहित आहे का, सीएम कार्यक्रम झाला. सासूसाठी वाटते तुम्ही नादच केलाय थेट. ओ सेठ, तुम्ही माणूस हायलाय ग्रेट. यस, मिस्टर गोटिया भयानक डान्स. पहा त्यांच्या त्यांच्या मांडीला काहीतरी दुखापत झालेली आहे. मेंटोस खाओ दिमाग की बत्ती जलाओ. यस, 220 का टॉनिक लो, दिल खुश करो. आणि ते सन्मान्य सुनीलजी दानवा साहेब यांच्या माध्यमातून अगदी गोट्या अंपायर साठी 200 रुपयाचं पारितोषिक. आणि ह्योच तो भांडी कशा बॅट्समन याच मैदानावरती 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 100 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. म्हणजे काय सांगायचं आहे, खैसापेक्षा भयानक खैसी बॅटिंग केली होई. लय भयानक बॅटिंग. कारण 24 बॉल मध्ये 100 धावा म्हणजे तो काय बॉलरचा काय त्यांना ठेला नसे. पुन्हा एकदा काय नाही तो सांगतो मग बॅटिंग नाही मारीत. बघा आता पहा, अगदी कमालीचा फटका खेचला होता पहिल्या बॉलवरती, परंतु इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न. आणि जाणतोय जयेश कमबॅक करणं, कारण बॉलरच तसा आहे. कारण ती गाडी एमएटी असली तरी पण एक फुल अवरेज वाली आहे. यस, आता 2 पंचांच्या माध्यमातून पहा, पप्पी दे पारूला आणि निर्णय लावा वारूला. येईलच निर्णय बाकी. पहा तो म्हणतायत. पहा आता काय झाला नाही, काय झाला नाही, काय झाला. पप्पी घ्या, एक घेतली. यस, वाक्य आहे. येतो जलवा आहे गोटू का. आणि जरूर अगदी पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत येईलच. काय नाही. हवा निघली पंच म्हणतायत.
येस. आणि ते जरूर अगदी आपण फलंदाज म्हणतो. यस, फलंदाजासाठी एकदा टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. त्याचं कौतुक करावं लागेल. पहा, म्हणून आताच रतीशसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. सच्चा खेळाडू, सच्चा क्रिकेटर रतीश. आता सण होऊन गेला होळी, आणि तुला बायको मिळो काळी, नाही गोरी मिळेल हो, गोरी. पहा, बघितलंय. आणि अगदी रतीश ज्याच्यासाठी खऱ्या अर्थाने निश्चित 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमात आपण पाहतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आकाश, यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आकाश दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी, भयानक कामगिरी, चांगला व्हायरस आहे का. अगदी सन्मान्य सुनीलजी धानवा साहेब, ही गाडी किती तुम्ही खर्च घेतलेली. फुल आवरेज आहे ती गाडी, बरी आहे, काय सांगायचं आहे. जर त्याची साईज घेतली तर पोटा मागून पाठी मागून सपाट आहे, एकदम वळंब्यात आहे, परफेक्ट. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल इथे टाकलेला हा चेंडू, डॉट. गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोडा बॉल म्हणजे डॉट बॉल. आणि अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त धाबा आल्या धावफलकावरती 4. सकाराम, तुकाराम, कांताराम, शांताराम धाबा आल्या 4. पहिल्या ओव्हरचा खेळ खलास. काठीनं घोंगड घेऊ द्या की र, मला बी जत्रेला येऊ द्या की. काठीनं घोंगड घेऊ द्या की र, मला बी जत्रेला येऊ द्या की. धन्यवाद डीजे. आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 साठी आपल्याला पाहायला मिळेल. पियुष, चॅम्पियन कोण बनणार या 4थ्या पर्वाचा. 4थं पर्व हा दिमागदार सोहळा, सूर्या प्रीमियर लीग. सगळ्या आयोजन कमिटीचं मी खऱ्या अर्थाने कौतुक करेल, कारण अतिशय सुंदर असं हे आयोजन नियोजन, अतिशय घाईमध्ये. आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण ज्या पद्धतीनं आपण पाहायला सोपी वाटते ना, तेवढी सोपी नाहीये, कारण तिच्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागली आहे प्रत्येक आयोजकाच्या माध्यमातून. यावेळेस हो फटका जरूर. 4 धावा. तुझं वार ग, मी तुझा उमेदवार ग. तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय. तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय. जवा बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झालं सारखं वाटतंय. जवा बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झालं सारखं वाटतंय. गोट्या झटका येईल असा झटका, फटकन करीत हो, फटकन. त्याला काय समजू नका बाबा, कारण वाघ किती म्हातारा झाला तरी वाघ तो वाघ. गोट्याची चाल पा, कारण क्रिकेटमध्ये डान्स करायला पहिली सुरुवातच गोट्यानं केली. गोट्याशिवाय डान्स, आणि डान्स शिवाय गोट्या, आणि गोट्याशिवाय क्रिकेट, आणि क्रिकेट शिवाय मॅच. काय गोट्या, कशी काय जाहिरात. यस. मला वाटलं 50 वर्षाचा, अजून वाटत नाही, जसं काय 18 वर्षाचा आहे. यस, तेव्हाच तर 8वा आजोबा. आणि इथे जाऊया. 4 धाबा आपल्याला या धावफलकावरती इथे जरूर. म्हणून तर इथे डॉट चेंडू आलेला आहे धाबा धावफलकावरती, आपण पाहू शकाल. 8. पियुष हा देखील चांगली गोलंदाजी करतोय. आपण जयेशला पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं चौकार आल्यानंतर कमबॅक केलं होतं, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत पियुष देखील चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाज तयार. काय नाही इलाज, नाही इलाज, काय बोलायचं आहे, काहीच व्हायला मार्ग नाही बाबा.
पहा अशी कामगिरी म्हणजे काय माहित आहे का, सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली नाही लाज. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न केले परंतु तिथे फटकेच आले नाही. बघा हत्यार नेला गड्याने या ना, हा पाजून नेलाय का, तो बोलतो त्याची धार खडली आहे. हा नाही तर काय झालं, गोट्या असा लागला ना, न विचारता काम केला तर फटक्यात काम या डायरेक्ट बाहेर. तिथे जर लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेले आहेत. चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखणं फार महत्वाचं राहील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेस फटका सजवलाय क्षेत्ररक्षक. तो बॉल पळूच शकत नाही कारण त्याला फिल्डरच आवडा असा होता का काय बोलून सोय नाही. फुल आवरेज वाली गाडी आणि पाठीमागे किपर काय आता चिकट्या बॉलर ना तो. यास लय भयानक हातपाय काड्या कुड्या पण काम मात्र एकदम जाड्या जुड्या परफेक्ट. ए किपर जरा पाठीमागे रग रे बाबा, त्याच्या सपोर्ट लोशन पापड मोशन व्हायचा तिथे जरूर अतिशय क्लोज. इथे एक सिंगल आलेली आहे. आता पाहिलं जाईल. धाबा फक्त धावफलकावरती 9 धाबा धावफलकावरती आहेत. 9 पोत्यात भरून ठेवले गहू आणि चंगळ्या बोले. यस म्हणून तर तेच झाले. धावफलकावरती धावा 9 पोत्यात भरून ठेवले गहू आणि चंगळ्या बोले. यावेळेस पुन्हा एकदा को तिथे जरूर शिट्ट्या मारू नको रे, माझ्या अंगात काही शिरतो. काय बघा हे पहिलवान आला ग, पहिलवान आला, पहिलवान आला ग, पहिलवान आला, माझीच नजर. थँक्यू बाबा. आमचे गोट्या शेटचा मूड खराब झाल्यावर त्याला त्रास देऊ नको, लय भयानक. आता त्यांचा कुठेतरी जरूर काय वाटत माहिती, त्याचा टन आणि माझा टन एकूच येतो ना. यावेळेस देखील फटका इथे हवेत. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि तिथे यावेळेस मात्र फलंदाज होईल बाद. तिथे जरूर सकाळीच खावा लसूण आणि कॅच घेवी बसून आणि तिथे फलंदाज होतोय आउट, तो देखील रुसून. विकेट. ये मावरा घे ये ताजा ताजा बर्फांचा नाही. ये जा नरक्या येऱ्या करतो नाकवी नाही नाकवी. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर, लाग तुझा हिल कर हिल कर हिल कर, आगो आली तुझी फ्लिप कर. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि यावेळेस पुन्हा एकदा आलाय जयेश. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरा षटक हाताळण्यासाठी जयेश. तर समोर आहे फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल ऋतिक. बदली केलेली काय यस. पाक कतूर कुर्ती आणि चतुर्मूर्ती सेम कार्यक्रम झाला. सुमडीत कोंबडी करायला घेतलेली काय आई बरोबर. पण आमच्या गोट्या आहे तो गोट्या समजू नका. डान्स करतो म्हणून गडी भोळा आहे. त्याचा चेहरा भोळा, त्याचे डान्सचे स्टेप 16, त्याचा चेहरा भोळा, त्याची लपडी 16, तरी नियम अजून करतोय तो गोळा. काय अंपर गोट्या परफेक्ट यस. जरूर जाऊया. मॅच कडे बोलत आहोत. षटक क्रमांक 3 जयेश. वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक. आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हाईट बॉल स्वस्त ना अल्पशा दरामध्ये मिळतील. त्यामधला हा जाहिरात होता. येस हा पहिला चेंडू इथे आपल्याला वाईट पाहिला. या ओव्हरचा थोडासा खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. जयेश पुन्हा एकदा तयार. फुसका बारा फुसका काय जाणार. सेम कार्यक्रम झाला. जंगली रमी प्याव ना महाराज, कारण बॅटीला चेंडू परफेक्टली येत नाहीये. तिथे तेच होतं, इथे देखील तसंच व्हायला मिळालं. आणि तिथे डाट चेंडू आलेला आहे. पहिला चेंडू खऱ्या अर्थाने आपण पाहिला मागच्या ओव्हरमध्ये देखील तसाच पाहायला मिळाला होता. इथे देखील यावेळेस फटका सजवला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे
आणि तिथे दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. हा मार मार बोकांडी बस, त्याच्या बोकांडी बस. काय बाबा धावतोय कुठे, कुदतोय कुठे, तिथे जरूर 2 धाबा. आणि या 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल. धाबा धावफलकावरती बनले आहेत 17 धाबा. 16. बाबा तुम्ही सुखी राहा, स्कोरर सुखी तर कॉमेंट्री वाला सुखी, नाही तर पालघर वरून मुरबाड पर्यंत पाटणीची साल ना ठेत पळताना धन व्हायची. तिथे यावेळेस देखील जाऊया शतरक्षकाला. एक सिंगल कंप्लीट झालेली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि एकच. आता 18 धावा धावफलकावरती. काय कोणी आला का सपनात तुझे? नाही आला असेल तर तसा सांग. काय बाबा काय नाही बाबा, आजकाल काय सांगता येत नाही, कारण कसं आहे माहिती आहे का, ऑनलाईनचा जमाना आहे. तिथे जाऊया पुन्हा एकदा. जयेश आहे 3 चेंडू अजूनही. यावेळेस केचून मारण्याचा प्रयत्न आणि पंचाने इथे मात्र फलंदाजाला LBच्या स्वरूपात केलाय बाद. आता काय पाठीमागे नंतर फायदाच नाही. काय सांगायचं आहे, शेम कार्यक्रम झाला. नाग्या नाग्या फूस, जागा मिळेल तिथे घुस. घुसला ना बॉल, फलंदाज बाद, विकेट. थँक्यू, धन्यवाद. चला जास्तचा वेळ थोडाही घेऊ नका मित्रांनो, सहकार्य करा, कारण वाजलेले आहेत सध्या 6:15 आणि अजूनही खऱ्या अर्थाने या षटकातील चेंडू शिल्लक आहेत. कीपर बॉलर सुधारला का कीपर गलफट होतो. आणि नाही, हे बॉलरच्या टायमाला कीपरची आबाळच होते हा का, कारण हे बॉलर का नेमका काय पोटेन्शियल आणि काय काय कळाय मार्ग नाही. इथे डॉट शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल आता कशा पद्धतीने हाताळला जाईल यावेळेस. हो फटका इथे हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय. बस सेम कार्यक्रम झाला. बांधावर लावली भेंडी, मेवणे लावली भेंडी, बॅट्समन फोडली शेंडी. 4. थँक्यू. त्याच्याचमुळे आजकाल मामा भाषाला घरी येऊन देत नाही. असं पण लय डेंजर ना. तिथे जरूर ओव्हर क्रमांक 3चा खेळ संपलेला आहे आणि 4था गोलंदाज आलाय राहुल. 3रा गोलंदाज यो राहुल आहे, पकड डेंजर आहे का. योच तो ना, बॅटिंग पण करीत हो बॉलिंग पण करीत हो. येस राहुल आलाय. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी स्पीडअप ठेवा मित्रांनो, सहकार्य करा. खऱ्या अर्थाने आयोजन कमिटीचं कौतुक करावं लागेल. एवढी मोठी क्रीडा स्पर्धा सगळ्या संघ मालकांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण संघ मालक ज्यावेळेस संघ घेतील ना त्याच वेळेस आयोजन आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा होते. आणि जरूर सगळ्या संघ मालकाचं देखील खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने निश्चित ही स्पर्धा ज्या पद्धतीनं कमी दिवसामध्ये या स्पर्धेचं घाईघाईमध्ये आयोजन आणि नियोजन होताना पाहायला मिळालं. त्याचबरोबर राकेश दादा धुमादा ज्यांच्या माध्यमातून देखील माझ्यासाठी खऱ्या अर्थाने निश्चित मला इथे आमंत्रित केलं, त्यांचंही खूप खूप धन्यवाद. आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट साधला आमचे प्रमोदजी शेडगे सर. त्याचबरोबर ही स्पर्धा आपण पाहू शकाल लीड केली जाते ते म्हणजे आमचे राहुलजी दानवा सर खऱ्या अर्थाने निश्चित लीड करतायत, त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्याच संघ मालकांचं, सगळ्या आयोजन कमिटीचं, सगळ्या आयोजन कमिटीची नावं मला घेणं तेवढी खऱ्या अर्थाने माझ्याकडे माहिती नाही, परंतु निश्चित त्यामुळे सगळ्या आयोजन कमिटीचं मी खूप खूप आभार मानेन. घुटना टेकचा वापर होता परंतु ना इलाज झाला. काय सांगा, त्या फुसका बार होता, चायनाचा माल होता. सकाळी 8:30ला आणला, 9:45 टुकटुक बंद.
कारण तिथे हा चेंडू डॉट आलेला आहे, निर्धाव चेंडू आलेला आहे. चांगली कामगिरी. हा बॉल हुकायच नको. हा एक काम कर पप्पी जे त्याची परत त्याला मंत्र दे ओम भटसो. बस खालच्या आलेलं गडीच तसं आहे ना. अंपायर मिस्टर गोट्या आणि मिस्टर पोट्या सेम कार्यक्रम आहे. साईज जर हेरली ना तर सेम दोघांची पोटा तशीच आहेत. काय नाही एक जरासा कमी आहे पण बरा आहे, पण तो नाचत नाही. जाऊया यावेळेस देखील खोसऱ्या बॉल मुसक्या बॉल परत ही डॉट. पहा गोलंदाजी कमालीची राहुलची होताना पाहायला मिळाले. कारण राहुलला खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ऑलराऊंडर म्हणून का घेतलंय संघामध्ये ही त्याची कामगिरी. म्हणजे ऑलराऊंडर म्हणजे काय माहिती आहे का 35 ते 40 वर्षाचा गडी. कारण ते गड्याला माहिती आहे सगळा नॉलेज आहे. चालायचा कसा, पळायचा कसा, धुमसायचा कसा, कुमचायचा कसा, या सगळ्या गोष्टी माहित. इथे त्याच पद्धतीने कामगिरी होते. राहुल 3 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेस इथे फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. पार बेमटेच्या देटापासून ताकद लायली तरी पण कुपोषित पडली. संघ मालकानं काय यांना केळावच भागायला का काय केला, थवाच काहीतरी लफडा वाटत हो. हा नॉन स्ट्राईकला तो नाही बरोबर, त्यानं केळावच भागायला का काय केला. तिथे जरूर इथे 2 धाबा येतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 धाबा. इथे टाकलेला हा बॉल पंचांकडे अपील, परंतु पंचांनी अपील स्वीकारलेली आहे. आणि फलंदाज पुन्हा एकदा गाडी नंबर 17 वाहून सांगली कोल्हापूर सोलापूर खटाखट फटाफट बाहेर विकेट. थँक्यू धन्यवाद डीजे. आज संघाचे संघ मालक सन्माननीय सुनीलजी दानवा साहेब खुश असतील, कारण आज त्यांच्या मनासारखं प्रदर्शन होताना पाहायला मिळालेलं आहे. सध्या मॅच कुठल्या संघाच्या बाजूने जाईल हे सांगता येत नाही, परंतु सध्याच्या स्थितीला गोलंदाजी तरी चांगली झालेली आहे. राहुल तयार. षटकातील मला वाटतं शेवटचा बॉल असेल. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी राहुल तयार आहे. आणि समोर फलंदाज कौशिक. काय रे जेल्या जेल्या नेमका काय खाला आणि काय नाही. कौशिक त्यानं पाठवला बॉल. कौशिक तिथे जरूर 6 धावा आणि सेम कार्यक्रम झालाय. फटका जसा बॅट वरती आला तसा चेंडूला पाठवलाय. 6 धाव्यांसाठी खणखणीत षटकार. आणि आता संघाची धावसंख्या धावफलकावर 31 31 धावा. थँक्यू. यस पंच. हा आता आमच्या गोट्याच्या घरपट्ट्या घ्या, आमच्या नाही अंपर गोट्याच्या. पहा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा षटक राहील. आता शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल, कारण एका साईडने संघ धानवा ब्रदर्स आणि त्यांना फाईट करतोय संघ सह्याद्री शिलेदार. शेवटचे 6 बॉल. 6 बॉल मध्ये आता गोलंदाजीसाठी आलाय सूर्या. सूर्या भुऱ्याचा भाव का यस अगदी आपण पाहू शकाल. चला आता तुमचा काम 25. यस गोट्याना हात फिरायला म्हणजे फिट काम. खावा पका मीठ गडी व्हाव नीट. जाऊया. आणि इथे टाकलेला हा बॉल. यस अगदी चेंडू कमालीचा आलेला आहे. निर्धाव चेंडून सुरुवात केली आहे या डाबाला. चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली, कारण हा चेंडूच तेवढा सुंदर आलेला आहे. डॉट बॉल. शेवटचे 5 बॉल या डाबामध्ये शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 31 आहेत. नाही इलाज झाला, नाही इलाज झाला. काय सांगता मज गडी तनवटा कडी पण नाही इलाज. संघ मालकच का हा संघ मालकच बॉल हुकायला लागला. सकाळपासून काही खाला नाही वाटत, त्याच्यामुळे बॉल खायला लागला. खा बाबा, कसाही खायचा तसा खा, पण खा बाबा. लागोपाठचे 2 चेंडू डॉट.
चांगली गोलंदाजी इथे सूर्याची देखील होती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सूर्या तयार आहे. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गणेश. यावेळेस मात्र गणेशनं फटका हवेत घेतलाय. क्षेत्ररक्षक बॉल पण नाही. पहा पोटेल स्टाइल पहा. पहा मिस्टर गोटिया चलता है तो पीछे निकालता है, नाचता है तो आगे निकालता है. क्या है वो? पहा कदाचित गोट्या अंपर आमचे सांगतील काय असेल, कारण त्यांचेच अवयव आहेत. ऊ ऊ ऊ ऊ ऊ षटकार. आणि षटकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 37. 37 धावा धावफलकावरती 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस हो विकेट किपर बीट झालाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु नाहीये. एक धावे बस बस. असा कार्यक्रम मध्ये काय माहितीये का, अख्खा गाव मामाचा पण काय नाही कामाचा. म्हणजे पहा त्याच्याकडनं त्याच्याकडे बॉल आला, त्याच्याकडनं ह्याच्याकडे बॉल आला, ह्याच्याकडनं बेडूक साफ्या फिल्डिंग झाली. यस कार्यक्रम फिट. आणि तिथे 2 आल्यात. आता संघाची धावसंख्येत भर पडेल. 39 धावा ज्या धावफलकावरती आहे. 39 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल सध्याच्या स्थितीला. आणि यावेळेस हो फटका हवेत आहे. उंची भरपूर क्षेत्ररक्षक आहे. नाही इलाज. बरे दिसाना काय कॅच घेताना दिसली. जरूर तिथे सुंदर झेल कॅरी केला आणि फलंदाज स्थिती बाद झालेला आहे. विकेट आलेली आहे. DJ BSBS. थँक्यू धन्यवाद डिझाईन. स्पर्धा अतिशय शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचली. मी पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने सूर्या प्रीमियर लीगचे सगळे आयोजक ज्यांचं खूप खूप आभार मानेन. कारण निश्चित आज ही स्पर्धा भरवली आहे. स्पर्धा भरवली म्हणून खऱ्या अर्थाने मला देखील संधी मिळाली. आणि मी राकेश दादा ज्यांचं मी खूप खूप आभार मानेन, कारण की त्यांच्या माध्यमातून इथपर्यंत निश्चित मला येण्याची संधी मिळाली. आणि निश्चित त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आमचे प्रमोदजी शेडगे सर असतील. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकत होतो ते म्हणजे उत्कर्ष पाटील. आणि ही स्पर्धा लीड केली ते म्हणजे आमचे राहुलजी धानबा. या सगळ्यांचं खूप खूप आभार. त्याचबरोबर या स्पर्धेचे सगळ्या आयोजन कमिटीचा आणि सगळ्या संघ मालकाचं मी आभार मानेन. कारण ही स्पर्धा आपण इथपर्यंत ज्या पद्धतीने यशापर्यंत 4थ्या पर्वामध्ये आपण पाहिली, 5व्या पर्वामध्ये अजून एक दिमागदार सोहळा पाहायला मिळणार आहे. आणि खास करून पुन्हा एकदा राकेश दादा ज्यांचं मी कौतुक करेल. आणि निश्चित जरूर मी देखील फक्त माझ्यासाठी एकच तुम्हाला विनंती असेल की मला डेट फिक्स कराल, त्याच वेळेस डेट द्याल तर जरूर मी 100% येण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर आमचे गोट्या अंपायर ज्यांचं मी कौतुक करेल, कारण आमचं कामच असतं गोट्या अंपायर डान्स करतायत. कारण त्यांना माहीत आहे ज्यावेळेस ते डान्स करतील त्यावेळेस मला देखील संधी मिळत असते. कारण वयानुसार बोलताना मी देखील थोडंसं प्रयत्न शब्द कमी करतो. कारण पहा कुठेही कुठल्याही माणसाला कुठलाही शब्द वापरून जमत नाही. जरी त्यांनी आल्या सकाळीच मला फुल परमिशन दिली होती तरी पण ते माझ्या मनाला योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे थोडंसं प्रयत्न कमी करत होतो. आणि सगळ्या लाडक्या क्रिकेट रसिकांना मी एकच विनंती करेल की दिवसभरामध्ये तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न केला, सगळ्या खेळाडूंना हसवण्याचा प्रयत्न केला. हसवता हसवता एखादा शब्द अपशब्द मुखातून जर निघाला असेल तर लहानसा भाव म्हणून क्षमा करा. आणि मी या स्पर्धेत रजा घेतोय, इथंच थांबतोय. धन्यवाद. कल्पेशजी जाधव खऱ्या अर्थाने नागावरून इथपर्यंत या स्पर्धेसाठी पोहोचलेले आहेत. आणि निश्चित आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांना विनंती केली जाते या आपण स्थानपन्न व्हा. हॅलो सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर, आपण व्यासपीठावरती यायचंय. थँक्यू व्हेरी मच. आदरणीय सन्माननीय योगीजी वाघ सर, काय अप्रतिम समालोचन. एकदा समालोचन आवडलं असेल तर जोरदार टाळ्या उद्या. खूप सुंदर समालोचन. आणि थँक्यू व्हेरी व्हेरी मच. सूर्या प्रीमियर लीगमध्ये आपण आलात आणि खूप चांगलं समालोचन आपल्या मधुर वाणीतून जे ऐकायला मिळालं
त्याबद्दल संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून योगेशजी वाघ सर थँक्यू व्हेरी व्हेरी मच. निश्चितच एक लहानशा स्पर्धेमध्ये आपण आज योगेशजी वाघ यांना बघतोय. योगेशजी वाघ यांना बोलवणे साधं काम नाही आहे आणि तसेच आपल्यासमोर गोटे अंपारी आहे. लहान सहान लोकांची कामं नाही आहेत, पण आमच्यासारखे लहान एक खूप लहान लोक आम्ही म्हणतोय आम्ही स्वतःला. आणि अशा स्पर्धेमध्ये एवढी मोठी लोक येऊन आपला परफॉर्मन्स दाखवत असतील तर निश्चितच आमच्यासाठी एक मानाची गोष्ट आहे. आणि योगेशजी वाघ यांनी निश्चितच मान्य केले की आपण या निश्चित पुढच्या स्पर्धेमध्येही भाग घेऊया. आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये त्यांचं समालोचन तुम्हाला आवडलं असेल, निश्चित पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. कारण की प्रथमच आपल्या या विभागामध्ये आलेले आहेत. मुरबाडवर टोकावाड्यामध्ये मुरबाडवरनं जवळजवळ 40 किलोमीटर पुढे आहे, 40 ते 50 किलोमीटर पुढे आहे. निश्चितच एवढ्या लांबून प्रवास करून या फक्त आणि फक्त एक प्रमोद शेडगे यांच्या म्हणण्यानुसार ते आपल्यासाठी आलेले आहेत. आणि प्रमोद शेडगे सांगितली म्हणजे क्वालिटी सांगितली म्हणजे प्रमोद शेडगे सांगितली म्हणजे क्वालिटी. आणि आम्ही सांगितलं तर प्रमोद शेडगे निश्चितच क्वालिटीसाठी तयार राहणारच. आणि निश्चितच त्यांचाही आम्ही खूप खूप आभार मानतो प्रमोद शेडगे यांचं. तसेच पुन्हा कधीही आम्हाला संधी मिळाली तर निश्चित योगेश वाघ यांना आम्ही निश्चितच आमंत्रण करणार आहोतच आणि येणारच आहेत. ते मासूम प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला त्यांचा धमाका बघायला मिळेल. आणि निश्चितच मोठे आपल्याला मान्यवर मोठे कलाकार आपल्याला मासूम प्रीमियर लीगमध्ये पुढच्या वर्षी बघायला मिळणार आहेत. त्यानंतर निश्चितच तोच फॉर्मॅट आपण सूर्या प्रीमियर लीगमध्ये सुद्धा बघणार आहोत. आणि त्यांचा सत्कार राहिला योगेशजी वाघ सर, तुमचा सत्कार राहिलेला आहे. तुम्ही येऊन स्टेजवर प्रथमच या आमच्या विभागामध्ये आलेला आहात, तुमचा सत्कार झालेला आहे. तरी पण आम्ही पुन्हा एकदा संपूर्ण सूर्या कमिटीच्या वतीने आणि संपूर्ण विभागाच्या वतीने तुमचा सत्कार करू इच्छितो. तो तुम्ही मान्य स्वीकारायचा आहे. निश्चितच या विभागाचे एक मोठे बलाढ्य व्यक्तिमत्व अजयजी पाटील यांच्यातर्फे तुमचा सत्कार करण्यात येणार आहे. एक लहानसं सन्मानचिन्ह देण्यात आहे. सन्मानचिन्ह अजयजी पाटील साहेबांनुसार एक बलाढ्य व्यक्तिमत्व प्रकाशजी वेडगा साहेब, तसेच प्रकाशजी वेडगा साहेब, तसेच प्रसादजी भोईर साहेब, तसेच भुयाळ साहेब यांनी सर्वांनी जाऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. कारण की प्रथमच या आपल्या विभागामध्ये आलेले आहेत. ज्याप्रमाणे प्रमोद शेडगे या प्रथमच आपल्या विभागात आले होते त्यावेळेला सुद्धा त्यांचा मोठा सन्मान आपण केला होता. तसेच यांचाही आपण सत्कार करतोय. पुढचं समालोचन मी या स्पर्धेचे प्रमुख समालोचक प्रमोदजी शेडगे यांच्याकडे सोपवतोय. हॅलो, थँक्यू व्हेरी मच आदरणीय सन्मान्य योगेशजी वाघ सर. आपण इंडिया पाकिस्तान या मॅचचं देखील समालोचन सरांच्या माध्यमातून ऐकलं होतं महाराष्ट्र केबल नेटवर्कवरती. त्याबद्दल सर पुन्हा थँक्यू व्हेरी व्हेरी मच. या स्पर्धेला आपण आलात आणि संपूर्ण क्रिकेट रसिकांना आपला मधुर आवाज ऐकायला मिळाला त्याबद्दल पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅचच्या दिशेने आणि बोलूया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आणि या ऐकूया पालघर जिल्ह्याचा अभिमान, पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ सुप्रीमो पालघर भूषण प्रमोदजी शेडगे सर. ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच राहुलजी धानवा. लिटिल चॅम्प यावेळेला आपण पाहतायत व्हॉइस ऑफ मासवन आणि त्याचप्रमाणे सुपला शॉट योगेश वाघ यांचा आवाज आपण ऐकलात. योगेशजी वाघ आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे आणि आपला प्रवास सुखाचा हो. आणि मासवन प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला डेफिनेटली इन्व्हाइट केलं जाईल. तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल दोन्ही संघ बलाढ्य आणि मेगा फायनल सूर्या प्रीमियर लीग 2025 आणि पर्व चौथ्याचा चॅम्पियन कोण बनेल याकडे लक्ष आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. व्हेरी नाईस कॅच. स्वप्नील फलंदाज बाद.
षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं प्रगतीपथावर आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. क्रीडा संकुल चहाडे सुप्रसिद्ध असं मैदान. या मैदानाची रूपरेषा आणि काही काळानंतर अजयजी पाटील यांनी नमूद केलं की या मैदानाची रूपरेषा त्याचं परिवर्तन हे वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. च्या व्यासपीठावर संपूर्ण मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळते. जाणता राजा सामाजिक सेवा संस्था दुकटन पालघर चे आपण पाहत आहेत. या ठिकाणी संजयजी भुयाळ साहेब आहेत जे आपण पाहू शकताय. सचिव आहेत प्रसादजी भोईर साहेब. त्यानंतर प्रकाशजी वेडगा साहेब आपल्याला पाहायला मिळतात जे कृषी अधिकारी. अजयजी पाटील साहेब एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि चहाडे गावातील अनमोल रत्न क्रिकेटसाठी जीव की प्राण देणारं व्यक्तिमत्व सुनीलजी धानवा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व आणि दातृत्व व्यक्तिमत्व मासवांचं अनमोल रत्न. आणि किशोरजी खडके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. ॲडव्होकेट शशिकांत गोवारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रमेशजी डोला साहेब सदस्य आहेत. अमित बसवत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सोयल दारोटा या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरु जाधव यांना आपण पाहू शकतायत आणि नचिकेत तांबडी यांना आपण पाहू शकाल. हे संपूर्ण आणि साई भुईर जे अध्यक्ष या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. आणि दरम्यान 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 वर. ऑफ साईडला क्लास टायमिंग पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. डायव्हर्ट झाला होता परंतु तेवढीच उमेदीने फिल्डिंग केली जाते. फेकी येईपर्यंत सहजगत्या 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. धानवा ब्रदर्स टीम जाऊन पोचते 6 या धावसंख्येवर. ऋतिक जाधवच्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा. टार्गेट सेट केलं गेलं ते 40 धावांचं. आणि आता इथून जर आपण पाहिलं तर बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 34 रनची आवश्यकता आहे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि निलेश डीजेने खूप अतिशय चांगली साथ दिली आणि विराज आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम, जतीन किनी जे मास्टर माइंड ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात आणि आमचे कॅमेरामॅन कपिल पाटील. जेव्हा त्यांचं नाव घेतो ना त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फ्लिकचा फटका. ऋतिक जाधवने खूप चांगले प्रयत्न केले होते. प्रयत्नांना यश काही मिळालं नाही परंतु या प्रयत्नांना टाळ्यांची दाद आली पाहिजे. खेळाडूंना आपण ॲप्रिसिएशन केलं पाहिजे. आणि सुपर फिल्डिंग जरी कॅच सुटला तरी सुद्धा मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत क्या बात आहे. काही वर्षामध्ये विराज शंकर धोत्रे गोट्या अंपायरचे ऑपरेटर बनतील की काय मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. समजणे वालों को इशारा काफी आहे. यावेळेला खोलवर चेंडू होता. अगदी पायामधला चेंडू, बुंद्यातला चेंडू ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर. आणि तो खुदून काढला जातोय. 1 रन मिळेल. स्मार्ट सिंगल, चिकी सिंगल आपण पाहताय. संघाची धावसंख्या 9. 2 बॉलच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक दुसरा आहे. विजयासाठी 40 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. चॅम्पियन्स कोण बनेल? कारण विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, विजेते वेगवेगळ्या गोष्टी करतात म्हणून ते चॅम्पियन्स बनतात. म्हणून तुम्हाला वेगवेगळं काहीतरी करावं लागतं, गेम प्लॅनिंग आखावं लागतं. बॅकफुटला जात असताना अतिशय चांगला बॉल होता. ते काही मात्र यावेळेला हा बॉल समजला नाही. मिस्टर राहुल आणि विजय अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये विजय स्ट्राईक एंडला आहेत. डॉट बॉल. रतीश जाधव हेच मैदान त्याचं लक फॅक्टर ठरलं गेलं. स्वतःच्या फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर शतक ठोकलं ते सूर्या मेळावा या स्पर्धेमध्ये. तोच रतीश जाधव मासवनचा ब्रँड. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने गणेश बुंदे यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. ग्रेट बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा आणि भेदक मारा या 2 गोष्टींच्या जोरावर आतापर्यंत आपण पाहताय धारदार बॉलिंग. संघाची धावसंख्या 9. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये
षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आता गणेश बंद यांच्याकडून, मात्र ही चुकी जरूर झाली, परंतु या चुकीला माफी नाहीये, कारण एक छोट्याशा चुका मात्र किती आपल्याला महाग ठरू शकतात हे आपण पाहिलं. मागील मॅचमध्ये आपण 2 मॅचच्या अगोदर आपण पाहू शकलात, एक कॅच सुटला आणि राहुल भोईर स्ट्राईक एंडकडे आला. जयेश भोईरला मात्र तो जीवनदान मिळाला आणि षटका ठोकला होता. संघाची धावसंख्या फलकावर साहिल, खूप चांगली मेहनत साहिलच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. गेली 3 दिवस अतिशय चांगला लेखाजोगा आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवला आहे, जो समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून ओळखला जातो. आणि 15 मार्च 1877 मध्ये 2 गुणलेखक इन्व्हाइट केले गेले होते टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये. MP रिंगम हा ऑस्ट्रेलियाचा होता आणि जीजीओ सॉवेल्स हा इंग्लंडचा होता. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. खोलवर चेंडू, परफेक्ट वाईड यॉर्कर, क्या बात आहे रतीश जाधव, ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. संघाची धावसंख्या 10. ट्रेलर दाखवलाय, आता पिक्चर तो अभी बाकी आहे. मोठे अंपायर आज खास करून विशेष आकर्षण. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 30 रन, 18 बॉल 30. पहा, 40 धावा दिसायला छोट्या वाटतात, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये त्या बॅटरला जाऊन विचारा की खूप काही मोठ्या आहेत या धावा. अतिशय चांगलं क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सूर्या प्रीमियर लीगचा हा थरार आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुप्रसिद्ध क्रीडा संकुल चहाडे. क्रिकेटचा खेळच अद्भुत आहे. या क्रिकेटच्याच खेळाने आज माणसं जोडली गेली. खऱ्या अर्थानं मैत्री जपण्यामध्ये क्रिकेटचाच मोठा हात आपल्याला पाहायला मिळतो आणि या टेनिस बॉलचा आम्ही सदैव ऋणी आहोत. ते समालोचक असतील, पंच असतील, यूट्यूब लाईव्ह असेल, स्कोरर असेल, त्यानंतर मंडप डेकोरेटर असेल, DJ असेल, स्पोर्ट्स शॉप असतील, या सर्व काही गोष्टी आपण पाहिल्या तर या टेनिस बॉलने आम्हाला व्यवसाय दिला. सुंदर चेंडू होता, विजयला मात्र यावेळेला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडला. काय गोलंदाजी केले कौशिकने, अतिशय चांगली गोलंदाजी करताना आता मासवन वर्सेस मासवन असाच सामना आपल्याला पाहायला मिळतोय, असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश भोईरला आपण पाहू शकाल. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आदिवासी पालघर जिल्हा प्रीमियर लीग जी झाली त्यामध्ये मॅन ऑफ दी सिरीज म्हणून ज्या खेळाडूचा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळाला तोच खेळाडू जयेश भोईरला आपण पाहतायत. लाख मोलाची स्पर्धा पार पाडली गेली नंडोरे देवकोप क्रीडा संकुल नंडोरेच्या मैदानात. यावेळेला फोर्स केलाय, काय फटका आहे. फोर आमचा चांगला वापर करत असताना रतीशला पाहत राहावं लागेल. आउट ऑफ द पार्क. मी माझ्या घरी असं कुठवर चालायचं, तू तुझ्या घरी आणि मी माझ्या घरी असं कुठवर चालायचं. दिवसा व्हॉट्सअप खोलायचं, रात्री चुर चुर बोलायचं. दिवसा व्हॉट्सअप खोलायचं, रात्री चुर चुर बोलायचं. 200 रुपयांचं कॅश प्राइज गोटे अंपायर यांच्यासाठी आपण पाहतायत. आदरणीय सुनीलजी धानवा साहेब यांच्याकडून एकदा गोटे अंपायरसाठी टाळ्या होऊ द्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचली गेले. 24 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. बॉल फेकून झालेत ते 2 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. कौशिकचा बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, अगदी नेत्रदीपक फटका आहे. रतीश जाधव वेगाने येतात, तेवढीच चांगली फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्ड असायला हवा. आणि क्रिकेटमध्ये खेळाडू म्हटलं, फिल्डर म्हटलं तर एक अभेद्य किल्ला असतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17. विजयासाठी 23 रनची आवश्यकता आहे. बॉल फेकून झालेत. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय.
षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावर. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. सबमरिंग डिलिव्हरी. षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन कसं करायचं. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. परिवर्तन ही काळाची गरज आहे. काळानुरूप तुम्हाला बदलावं लागतं. तो क्रिकेटचा खेळ असो आयुष्याचा खेळ असो. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एक नंतर मेल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. जयेश भोईरचा मिस टायमिंग स्ट्रोक. 2 रन्स मिळतील. ऋतिक जाधव फार वेगाने आले होते. ऋतिक जाधव दुकटन प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती. याच खेळाडूने यंदाच्या हंगामामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 19 सिंगल डबल क्रिकेटमधील श्वास आहे आणि खेळाडूंचा ऑक्सिजन म्हणजे सिंगल डबलला आपण पाहत आहेत. 21 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. यावेळेला ऑन साईडला शफल झालेत. आता परफेक्ट टायमिंग केलंय. क्या बात आहे. जबरदस्त. गोट्या अंपायर हीच त्यांची कला आहे आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करूया. पुन्हा एकदा 200 रुपये. म्हणूनच गोट्या येत आहेत का इथपर्यंत असं वाटतंय मला. परंतु मॅच सुद्धा इम्पॉर्टंट आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी 17 रनची आवश्यकता आहे. लक्षात असू द्या बॉल आहेत तुमच्याकडे 12 बॉलमध्ये 17 रन. 12 बॉल आणि 17 रन हे सामन्याचं समीकरण. गोट्या अंपायर तुमच्या मानधनातून सुद्धा मात्र आमच्या डीजे ऑपरेटरला काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी द्या. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. आता 12 बॉल आणि 17 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 17 रन. 8.50 आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. या वेळेला पूल केलाय परंतु हा पॉवरफुल नाहीये. ऋतिक जाधव पुढे सरसावतायत. आता कोणतीही चुकी करणार नाहीये. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करेन. हे दर्शवत असताना कारण सतत जर तुम्ही भूतकाळ हा डोक्यामध्ये ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो. योगेश धडपे आज खूप एन्जॉय करत असताना या मॅचला त्यांच्या समवेत राकेश सांबरे. कालचा सामना पराभूत झाल्यानंतर थोडंसं दुःखाचा डोंगर कोसळला होता संघाचा. परंतु आज एन्जॉय करतायत आणि खूप मेहनत या स्पर्धेला. के जी दुमाडा यांना सुद्धा आपण पाहतायत आमचे जवळचे मित्र ज्यांनी मासवण गाव प्रथमतः दाखवला आणि त्यानंतर राहुल धानवा यांची गाठभेट झाल्यानंतर ती मात्र घट्ट मैत्री. मित्र परिवार मासवण तर्फे पहिल्या स्पर्धा 20,000च्या व्हायच्या. त्यावेळेला ब्रँडेड खेळाडू यायचे. त्यावेळेला काळ असा होता गौतम अकरेचा. गौतम अकरे सुद्धा मात्र मासवणच्या गावामध्ये येऊन गेलाय. त्या 20,000ची स्पर्धा खेळली म्हणजे त्यावेळेला 20,000 म्हणजे त्यासाठी 2 लाख रुपये. संघाची धावसंख्या फलकावर 23. अप्रतिम ग्रेट डिलिव्हरी. सुपर लाईन अँड लेन. काय गोलंदाजी केले रतीशने. आता बॉल आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 17. 10 बॉल 17 रन. संध्याकाळचं सत्र आहे. हवेचा झोत थोडाफार थांबलाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. अजय धानवा त्या ठिकाणी पोहोचतील का. यस डेफिनेटली. या 2 धावा परिपूर्णता पाहायला मिळत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 9 बॉल आणि 15 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 15 रन हे सामन्याचं समीकरण आपण पाहत आहेत. Nine balls remaining and 15 runs required to win.
साईडला अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 26. या धावसंख्येवर 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. बॉल फेकून झाले 4-8 बॉल आणि विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल 14 रन. ऑन साईडला यावेळेला मात्र अतिशय सुंदर धमाका पाहायला मिळतोय. फिल्डरने जबरदस्त फिल्डिंग केली होती परंतु त्याला बीट करत चेंडू निघून जाईल 4 धावन करता. चोरीचा मामला मामा ही थांबला, चोरीचा मामला मामा ही थांबला, हा प्रेमान देहात हाती, तूच माझी मैना करू नको तैना, या इश्काच्या गोड गोड राती. क्या बात आहे. गोट्या अंपायर या वेळेला मात्र अतिशय चांगलं डान्स करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30. आता 7 बॉल आणि विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 10 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता जयेश भोईरने, या वेळेला जरूर चूक केली होती परंतु गणेश बुंदे आले, रतीश जाधव आले. कदाचित हा कॅच किती महाग ठरू शकतो हे स्वप्न सूर्या प्रीमियर लीगचं मात्र धुळीस मिळेल की काय. टेक द कॅच अँड विन द मॅच. झेल फार महत्वाचे असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. मात्र सुनीलजी धानवा साहेब यांनी सांगितलं असेल गणेश बुंदे, रतीश जाधव थँक्यू व्हेरी मच. आता इथून बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 9. 6 बॉल आणि 9 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 6 बॉल 9 रन. सागर गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सहा बॉल 9 रन. व्हॉट अ मॅच. गोलंदाज सागर यावेळेला सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठे अंपायर यांचा डान्स मात्र आज जवळून सर्वांनी पाहिलाय. प्रथमतः मासवण गावामध्ये त्यांचं आगमन झालं. एक रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. दशरथ पाटीलच्या समवेत यादगार एंट्री होती. आणि त्यानंतर आज चहाडेच्या या क्रीडा संकुल चहाडेच्या ऐतिहासिक सुप्रसिद्ध मैदानात त्यांची एंट्री आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तुम्ही डाऊन दी अर्थ राहणं फार गरजेची गोष्ट आहे आणि ते गोट्या अंपायर करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला बॅटची एज घे चेंडू पाठीमागे. आज जयेश भोईर थोडंसं कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. संघर्ष करावा लागतो आयुष्यात. कितीही कठीण प्रसंग आले ना खेळाडूंनो तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल हा नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. तो बेस्ट ॲक्टर बनेल का याकडे लक्ष असणार आहे. 5 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 9 रनची आवश्यकता आहे. यावेळेला सरळ बॅटचा वापर. घ्या झेल सोडलाय तर त्याचा भुगतान सोसा. आज अजय धानवा स्टेटसला ठेवणार नाहीत परंतु त्यांचे परम मित्र ठेवतील. षटकार आला आणि षटकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 37. व्हॉट अ शॉट जयेश भोईर. क्लास.
ऑन साईडला स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. क्रॉस बॅटचा वापर केला होता. ऋतिक जाधव पुढे सरसावतील. फिल्डिंग कशी करावी, कोणता डावा पाय मात्र तुमचा परिपूर्ण झुकला पाहिजे आणि ते करत असताना आता बॉल आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 2. फक्त म्हणून चालणार नाहीये. कोकणेर गावचे अनमोल रत्न सतीशजी भोवर, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला 3 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम ग्रेट डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलाय. सागर म्हणतोय अजून सामना समाप्त झालेला नाहीये. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 2 रनची आवश्यकता. फक्त म्हणून चालणार नाहीये. क्लास यावेळेला आपण पाहतायत तो जयेश भोईरने जो फटका मारला होता जतीन केनीने जेव्हा ऍक्शन रिप्ले दाखवला ना त्यावेळेला टेनिक्स बॉल असं दिसलं नाही. कपिल पाटीलने त्याला कॅप्चर केल्यानंतर क्लास हे फक्त दिसलं गेलं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचले गेले. 2 रनची आवश्यकता फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. सुपर ओव्हर आहे. यावेळेला ऑन साईडला फिल्डरच्या वरून सरळ चेंडू निघून जाईल. चॅम्पियन्स धानवा ब्रदर्स, सुनीलजी धानवा साहेब, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, थँक्यू व्हेरी मच. राकेशजी धुमाणा साहेब, योगेशजी धडती साहेब, त्याचप्रमाणे सागर भोईर असतील, साई भोईर असतील, गणेश बुंदे असतील, संपूर्ण त्या आयोजकांचा आणि स्पेशली स्पर्धेच्या माध्यमातून राहुल धानवा यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद.